तुमच्यामुळेच होऊ अगं, नाही शकलं. नाही, माझ्यामुळे सगळं ठीक आहे, मान्य आहे, पण तरी सुद्धा तुम्ही नाही, सुद्धा एवढ्या काही कमी- रिहर्सल्स केल्या म्हणून नाही तर शक्य असं नव्हतं. काही नाही. या ना, बसा ना, या ना. हो हो, बसा ना तुम्ही. हो, मी बसतो की. थँक्यू बहिणी. मा, काय ग? पाणी. पाणी हवंय? मीरा, जरा पाणी आण ग. अगं जा ना, जा. खूपच छान झाला. हो ना, मोहिनीजींच्या नसा नसात रिदम आहे. थँक्यू. बर, येऊ मी. ओके. येतो. हा. नमस्ते मास्टरजी. आणि हे बघ, तिच्यासाठी काहीतरी डिश घेऊन ये. भूक लागली असेल माझ्या पोरीला. पण मा, कसा वाटला का डान्स? कसा? फर्स्ट क्लास. अगं लोकांच्या नजरा तुझ्यावर ठरत नव्हत्या. आणखी एक हिट पिक्चर तुझ्या नावावर जमाय बघ. ठेव. घे. मग घे ना तू पण. अगं घेते मी नंतर. घे. तू काय घास मोजतेस तिचे? चल निघ इथून. निघ. कसं आहे? एक्सक्यूज मी. ओ हॅलो, हॅव अ सीट. थँक्यू. मला स्टारसाठी तुमची मुलाखत हवी आहे. हो वेलकम. पण आता मला वेळ नाहीये, उद्या बंगल्यावर या. थँक्यू. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रिक्षा वाढ ग माय. जरा दम धर की बाबा, आले. जरा दम तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ए बाबा, कार मुखात ना अभंग आला म्हणजे झोळीत भिक्षा पडली पाहिजे असं शास्त्र आहे होय तुझं. धर 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 बाबा धर. दे पांडुरंग पांडुरंग. अरे दिवरा तू. अरे काय रे, अरे एवढं तुझं वय झालंय, हे कॅस विकल्यात तरी चेष्टेतच पवस गेला नाही होय तुझा अजून. जनक्का, हा तू चिडलीस रागावलीस की खूप बरं वाटतं मला. तर पांडुरंग पांडुरंग. अरे बाबा नो. ए बस 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 बाबा बस. पांडुरंग. ए बाबा, तुझा हात म्हणजे मंगळवेढाचा दामाजी पंतच. सगळं सपून टाकशील. काय होईल जनक्का, राहा एक दिवस उपाशी. मी आणि उपाशी काय बोलतोस काय हे? हा? माझी विठाई कुठे आहे? मीरा, ए मीरा. अरे मीरा गेली मुंबईला. काय वय वय, राजेश तिला घेऊन गेलाय. काय सांगतेस? अरे काय कौतिक त्या पोराचं. टॅक्सी काय, बंगला काय. अरे हे बघ, तुला देखील त्याने इना आणली इना. वीणा, हा माझ्यासाठी? वय वय, राजेश ना? नाहीतर काय. आणि आल्या आल्या त्याने तुला आपल्याकडे बोलवलंय बघ. पांडुरंग पांडुरंग. अरे बाबा, कधी आला तुम्ही? औक्षवंत हो. श्याम, अरे मी उद्या मुंबईला चाललोय. हा, तुही चल माझ्या बरोबर. मीराला भेटू, राजेशला भेटू, सुनमईला भेटू. हा हा. अरे सुनमईची आजची भाजी भाकरी खाऊ आणि मग परत येऊ. झनका, हा. अगं तुला पापड्या कुरड्या जे काही हा, द्यायचं हा. असेल तर ते सुनमईसाठी. हा. सुनमई अगदी खुश झाली पाहिजे. राजेशचा संसार सुखी व्हावा असं मला फार वाटतं. हा, हो. सुखी संसार म्हणजे विठ्ठलाच्या राऊळाची सावली. हा. आतापर्यंत विचारलेले सगळे प्रश्न पाण्यासारखे पानसट वाटले मला. अहो, असा प्रश्न विचारा जो तीरासारखा काळजात रुतला पाहिजे. मॅडम, आज तुम्हाला सौंदर्याचा ॲटॉम बॉम्ब म्हटलं जातं. याविषयी तुमचं काय मत आहे? येस, आहेच मी सौंदर्याचा ॲटम बॉम्ब. मॅडम, आज तुम्ही 1 नंबरच्या स्टार आहात. उद्या समजा तुमची जागा दुसऱ्या कोणी घेतली तर तुम्हाला काय वाटेल? अशक्य. माझी जागा इथून पुढे कोणीही घेऊ शकणार नाही, निदान 100 वर्ष तरी. तुम्ही सेक्स खूप एक्सपोज करता असं नाही वाटत तुम्हाला? सेक्सला मी मानवी जीवनाचं सौंदर्य मानते. तुमच्या सेक्सची बांधिलकी नक्की कशाचं आहे असं तुम्हाला वाटतं? अर्थात वस्त्रांची. हो, पण चित्रपटातील देहप्रदर्शनामुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होतील असं नाही वाटत तुम्हाला? नो, कारण समाजातला प्रत्येक माणूस, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो,
हा सौंदर्याचा उपासक आहे. अच्छा. आणि म्हणूनच अजंठा, वेरूळ, नागमंडल आणि खजुराहो अशी शिल्प सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी निर्माण झाली. वा. हा आता समाजातील काही उच्चभ्रू लोकांनी सेक्सच्या सौंदर्याचं खच्चीकरण केलंय, हम्म. संकुचित केलंय त्याला. तुमच्या आयुष्यातली एखादी खंत? खंत एकच, ज्या वात्सायन ऋषींनी सेक्स सौंदर्यावर संशोधन करून ग्रंथ लिहिले, त्या वात्सायन ऋषींचं एकही मंदिर एकाही सौंदर्याच्या पुजाऱ्याने बांधलं नाही. ते मी लवकरच बांधणार आहे. तुमचंच एखादं मंदिर बांधलं, आय मीन तुमच्या चाहत्यांनी, तर तुम्ही त्यांच्यावर प्रसन्न व्हाल? अर्थात. तुम्ही तुमच्या चित्रपटात कुणाची पर्वा न करता चुंबन दृश्य देता, आय मीन गरज असेल तर प्रणय दृश्यही देईन मी. तुमच्या देखणेपणाविषयी तुम्हाला काय वाटतं? माझं देखणेपण म्हणजे यौवनाच्या जंगलातील वणवा आणि कुरूपतेच्या दुनियेला पावन करणारं तीर्थक्षेत्र. वा वा, कुरूपतेच्या दुनियेला पावन करणार तीर्थक्षेत्र आहे. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मॅडम, तुमच्या आयुष्यातली एखादी अतृप्त इच्छा? पद्मिनीचा आरसा मला मिळावा आणि सेक्सला जशी लोकमान्यता आहे तशी राजमान्यताही मिळावी. मॅडम, यामुळे मानवी जीवन कुरूप होईल असं नाही वाटत तुम्हाला? नाही म्हणजे तुमचा हा सेक्स नाशवंत आहे असं नाही वाटत तुम्हाला? अहो मग चिरंजीव काय आहे? चिरंजीव आहे सेक्स, सौंदर्य. वा, अप्रतिम, सुंदर. थँक्यू व्हेरी मच मॅडम.